तर सबुरी करत होती भो बॅगा बॅग का बघ जाणं होतं मामाच्या घरी गाई वळेल होती जमान्यावरची आणि मी इकडे चेक करत होतो नाक म्हटलं चाल जपमध्ये इकडे तिकडे तरी झालं म्हटलं चला बराबर आहे मग मुसले ताव दिला श्रद्धाला म्हटलं चला ना म्हटलं कशाला टाइमपास करताय मग काय भाऊ आम्हाला जाणं होतं दापुऱ्याला श्रद्धा सबुरीच्या मामाचं गाव ना मामाचं गाव एकच म्हटलं चला मी बी येतो आता राऊंड मारून दापुऱ्याहून मग काय भाऊ हे हार का आणणार होता आपल्याला गाडीचा आडी पडेल होता बख्खी उचलली ना काटल्या जोरान ते तडी पडला क्रॅश ना भाऊ मधून मावर फायरिंग करायला लागला अरे म्हटलं काही जास्त लागलं नाही असो म्हटलं मग काय सबून आम बसले पुढे काढली आपली तुलसी शीत दे डापुडाप सणा मनात निघाले भाऊ मग काय सबू म्हणते अरे जराशी तेज बघाव बोले टाइम हो रहा ना म्हटलं एवढी घाई आली म्हटलं तुला जायची काही जास्त टाइम नाही लागणार म्हटलं आता पहिले आपल्याला आतूच्या घरी जाणार मग पहिले इकडे आले भाऊ मग ताईच्या आडी छत्री बोललेले आडी आले ताई आमची वाटच पाहत होती का बरं आज होती भाऊ बीस मग पहिले भाऊले ओवाळून घेतलं त्याच्यानंतर भाऊ मी बसला ओवाळ्या करता मग काय पुरा कंप्या दिसत होता ना हो चला असो म्हटलं मग जेवण करायला बसल्यामुळे पहा भाऊची बडी सोय खुर्ची टेबल ना आमचा खंजिऱ्यात मी बसलो होता खाले मग मस्त पैकी दाबून असा डेमो मारला तडून निघाले भाऊ शिद्धे इकडे आले दापुऱ्यामध्ये मामाच्या घरी आडी आले भाऊ मस्त पैकी निवांत बसतोच आहे तेवढ्या द्या आमचा कुळाबेला झापूवर म्हटलं कुकडे म्हणे काही नाही म्हणे म्हटलं चला असो सबुरी आडी येताच खेपी लागून गेली लाडू चिवडा काय आले मग ते बाय बाय करायच्या अगोदर सबुले म्हटलं आता 200-300 पप्प्या देऊन दे म्हटलं मला चालला म्हटलं मी मग भाऊ आम्हाला सोडून तिकडे जात होता कुठे अरे म्हणे आलाशे म्हणे गाडी पलटून म्हटलं चला असो मग काय बदलून आपली तुलसी काढली आणि शिदे निघाली मग घरी यासाठी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दोस्त आहे तर तुम्ही ते फॉलोचा बटन दाबा आणि फॉलो करून घ्या.